गौरदेवाय विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सर्व संतन की जय जय जय। आपण मागच्या वेळेपासून 18व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेला जो कर्मयोग आहे तो कर्मयोग पाहतो आहोत। सहजं कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत इथपासून कर्मयोग सुरू झाला। सहज कर्म जरी सदोष असं वाटलं तरी देखील ते टाकू नये असं भगवंत या कर्मयोगाच्या प्रारंभी म्हणतात। कारण कोणत्याही कर्मामध्ये दोष असायचा, आपण टाकून नवीन कर्म घेतलं तरी देखील त्याच्यामध्ये दोष असायचाच। कर्म कोणत्या भावाने करायचं हा प्रश्न आहे, कर्म कोणतं करायचं याच्यापेक्षा। म्हणून कर्मयोगामध्ये भगवंत असं म्हणतात की असक्त बुद्धी ही सर्वत्र, सर्व ठिकाणी अनासक्त बुद्धीने राहावं। जितात्मा विगत स्पृहा, ज्यांनी आपलं मन ताब्यात ठेवलेलं आहे, स्पृहा ज्यांनी जिंकलेल्या आहेत, त्याला नैष्कर्म्य सिद्धीचा लाभ होतो। म्हणजे कर्म करत असताना देखील मुळीच कर्म करत नाही, आत्मस्वरूप आपण आहोत अशा प्रकारचा भाव त्याला निर्माण होतो। ही जी नैष्कर्म्य सिद्धी आहे, ही नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झाल्यानंतर तो ज्या क्रमाने ब्रह्म होतो, ब्रह्मापर्यंत जाऊन पोचतो, ते तू माझ्याकडून ऐक असं भगवंत म्हणतात। सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथा आपनोति निबोध मे, समासे नैव कौंतेय निष्ठा ज्ञानस्य या परा। ज्ञानाची परमावधीची निष्ठा म्हणजे ब्रह्म ज्या प्रकाराने त्याला प्राप्त होतं ते तू माझ्याकडून थोडक्यात ऐक असं भगवंत म्हणतात। कर्म करत असताना एक विशिष्ट सिद्धी म्हणजे करूनही अकर्ता, भोगूनही अभोगता, त्यामुळं कर्मापासून, कर्मफळापासून आपण अत्यंत वेगळे आहोत असा एक विशिष्ट भाव त्याच्या ठिकाणी कायम राहायला सुरुवात होते। आणि हा जो भाव आहे, या भावाच्या पायावर आत्मप्रचितीची खरी साधना उभी राहते। भगवंत कर्मयोगाच्या पुढच्या पायऱ्या सांगताना असं म्हणतात की अशा प्रकारचा भाव, नैष्कर्म्य भाव प्राप्त झाल्यानंतर त्याची बुद्धी शुद्ध होते। बुद्ध्या विशुद्धया, शुद्ध बुद्धीची प्राप्ती होते, तो युक्त होतो। तो परमात्म्याशी एकरूपता साधण्यासाठी म्हणून समर्थ होतो। त्याला धैर्य प्राप्त होतं आणि त्या धैर्यानी आणि शुद्ध बुद्धीनी आणि युक्ततेच्या भावानी तो इंद्रिय, मन इत्यादींचं संयमन करायला शिकतो। हे संयमन केल्यामुळं शब्दादीन विषयांस त्यक्त्वा, शब्द आदी जे सर्व विषय आहेत त्या सर्व विषयांचा तो त्याग करायला शिकतो। तसंच जे प्रीती, द्वेष, राग, द्वेष या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी देखील दूर सारायला शिकतो। मी तुम्हाला सांगितलेलं होतं की भगवंतांचं
वाक्य पुरं होत नाही. पुढचे जरी श्लोक असले तरी एक अखंड वाक्य भगवंत बोलतायत. विविक्त सेवी, निवडक किंवा एकांत स्थली राहण्यामध्ये तो रुची घेतो. तसंच तो मिताहारी होतो, लघ्वाशी होतो. सर्व इंद्रियांचा आहार तो कमी करतो. यत वाक काय मानसहा. तसंच तो आवरून धरायला शिकतो. काय काय आवरून धरायला शिकतो? यत याचा अर्थ आवरून धरणं. वाक काय मानसहा, वाणी आवरायला शिकतो, इंद्रिय आवरायला शिकतो आणि मन आवरायला शिकतो. ध्यान योग परो नित्यः, आणि मग तो ध्यान योगाचा आश्रय करतो. या ध्यान योगाचंही विस्तृत वर्णन जे 6व्या अध्यायात, 5व्या अध्यायाच्या अखेरीला 8व्या अध्यायात आलेलं आहे. मागच्या वेळेला आपण हे सर्व पाहिलेलं होतं. वैराग्यम समुपश्यतः, उत्तम रीतीने वैराग्याचा अवलंब त्याला जमायला लागतो. त्याच्यानंतर मग अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध, परिग्रह या सर्वांचा तो त्याग करायला शिकतो. तो निर्मम म्हणजे ममत्व रहित असा होतो. आणि मग त्याला शांती प्राप्त होते. एवढं झाल्यानंतर तो शांतीला जाऊन पोचतो आणि ब्रह्मभूयाय कल्पते, अशा रीतीने तो ब्रह्मभूत होण्यासाठी म्हणून समर्थ होतो. काही एक क्रम दिलेला आहे. ब्रह्मभूत होण्यासाठी समर्थ होतो आणि जेव्हा शांती प्राप्त करतो तेव्हा तो ब्रह्मभूत जवळपास होतोच. ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा, तो ब्रह्मभूत होतो, शांत होतो आणि प्रसन्नात्मा, तो प्रसन्नतेला प्राप्त होतो. ब्रह्मभूत झाला याची खूण म्हणजे तो शांत झाला आणि प्रसन्न झाला. या दोन खुणा, न शोचती न कांक्षती, आणि बाहेरच्याही काही खुणा आहेत, अंतर्खुणा आहेत, बाहेरच्याही खुणा आहेत. तो कशाचाही शोक करत नाही, कशाचीही कांक्षा करत नाही. समसर्वेषु भूतेषु, आणि सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी त्याचं सम असं वर्तन असतं, एकसारखं वर्तन असतं. आसक्तीजन्य वर्तन, ममत्व ज्यांच्या ठिकाणी आहे त्यांच्या ठिकाणी आणि इतरांच्या ठिकाणी तटस्थ किंवा आपल्याला काही कर्तव्य नाही असं वर्तन, अशा प्रकारचं वर्तन त्याचं होत नाही. त्याचं वर्तन समान होतं. याचा अर्थ तो समानतेने सर्वांवर प्रेम करतो, दया करतो, करुणा त्यांची समानतेने सर्वांवर असते. सर्व भूतमात्रांचं हित समानतेने तो इच्छितो. समसर्वेषु भूतेषु, आणि एवढं झाल्यानंतर मत भक्तिम लभते पराम, माझी पराभक्ती त्याला प्राप्त होते. तो ब्रह्माशी एकरूप होतो, त्याला शांती प्राप्त होते, त्याला प्रसन्नता प्राप्त होते. शोक आणि कांक्षा त्याच्या जीवनातून उडून जातात. तो सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी समान होतो. याचाच अर्थ त्याला भक्ती प्राप्त होते. याच्यानंतर मग भक्ती म्हणून काही वेगळी गोष्ट त्याला प्राप्त होते असं नाही. यालाच भक्ती असं म्हणायचं. 12व्या अध्यायाच्या अखेरीला जी भक्त लक्षणं दिलेली आहेत ती भक्त लक्षणं त्याला प्राप्त होतात. अद्वेष्टा सर्व भूतानां, मैत्रहा, करुण एवच, आदी जी भक्त लक्षणं आहेत त्या भक्त लक्षणांचा तो अधिकारी होतो. अशा प्रकारची भक्ती प्राप्त झाली. जो ब्रह्मभूत आहे त्या ब्रह्मभूताजवळ अशा प्रकारची भक्ती लक्षण ही असणारच, हा भगवद्गीतेचा सिद्धांत आहे. म्हणून जेव्हा भगवंत म्हणतात की ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती, तेव्हा प्रसन्नतः म्हटल्यावर संतुष्ट सततम योगी, यतात्मा दृढ निश्चयः, एकच शब्द आहेत.
जी भक्त लक्षण आहेत ती भक्त लक्षणं तो मिळवतो. न शोचती न कांक्षती अनपेक्षः शुचिः दक्ष उदासीनो गतव्यथः. आता तुम्हाला ती लक्षणं आठवतील. समसर्वेषु भूतेषु यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्ष भय उद्वेगः मुक्तः यस्य च मे प्रियः यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी. तो समान होऊन जातो. आंतरिक सर्व विकाराच्या भावाच्या ठिकाणी देखील सम होतो आणि सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी देखील सम होतो. समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः किंवा तुल्य निंदा स्तुती मौनी संतुष्टो येन केनचित. अशा प्रकारे तो सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी समानत्वाने राहतो. मत भक्तिम लभते पराम. यालाच माझी पराभक्ती मिळणं असं म्हणतात. याचा अर्थ असा नाही एवढे गुण लाभल्यानंतर भक्ती नावाची अजून एक कोणती तरी वेगळी गोष्ट त्याला मिळते. तो उत्तम कर्म करतो आहे, तो ध्यान योग पर आहे, त्यांनी इंद्रिय आवरलेली आहेत आणि एवढं झाल्यानंतर मग कशाचाही तो द्वेष करत नाही, कशाचीही कांक्षा करत नाही. तो प्रसन्न चित्त होतो, तो शांत होतो. याचाच अर्थ तो भक्त होतो. भक्त म्हणजे वेगळा कोणी नाही, टिळेमाळा करणारा. त्याला भक्त वगैरे काही म्हणायचं नाही. भक्त कशाला म्हणायचं हे भगवद्गीतेने सांगितलेलं आहे. म्हणून जो एवम गुण विशिष्ट असतो त्याला माझी पराभक्ती मिळते. म्हणजे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जी भक्ती आहे, ज्ञानोत्तर भक्ती आहे, ती भक्ती त्याला मिळते. ज्ञानपूर्व भक्ती आहे स्तोत्र म्हणणं, देवापुढं दिवा लावणं, नामस्मरण करणं, आळंदी पंढरी करणं मोठ्या प्रेमाने, गळ्यात माळ घालणं, बुक्का लावणं, मुद्रा काढणं, ही बाह्य लक्षणं आहेत भक्तीची आणि ती ज्ञानपूर्व भक्ती आहे. ज्ञानोत्तर भक्ती याच्याबद्दल आता भगवंत सांगत आहेत. माझी पराभक्ती त्याला प्राप्त होते. 12व्या अध्यायामध्ये अनपेक्षः शुचिः दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी योमत भक्तः स मे प्रियः. तो माझा भक्त आणि तो मला अत्यंतिक प्रिय असं वर्णन केलेलं आहे. यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान. आला परत शब्द. यस समे प्रियः, तो मला अत्यंत प्रिय असतो. तुल्य निंदा स्तुतिः मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतिः भक्तिमान मे प्रियो नरः. परत भक्तिमान हा शब्द आला. ये तू धर्म्यामृतमिदम यथोक्तम पर्युपासते. हे धर्म्यामृत आहे असं 12व्या अध्यायात सांगितलं. तेच धर्म्यामृत इथं सांगताहेत. काही वेगळं नाहीये, पण एका क्रमाने परत एकदा उजळणी करताहेत. श्रद्धया परयोपेतास. काय शब्द आहेत. ये तू धर्म्यामृतमिदम यथोक्तम पर्युपासते. श्रद्धधाना मत परमा भक्ताः. परत आला शब्द भक्ताः ते अतीव मे प्रियः. तो भक्त मला अतीव प्रिय असतो असं भगवंत म्हणतात. कोण? याही अवस्थेत त्याच्यापाशी श्रद्धा असते, तो भजन करत असतो. श्रद्धा भजन शांत झाल्यानंतर देखील, प्रसन्न चित्त झाल्यानंतर देखील असा भक्त मला अतीव प्रिय असतो, अतिशय प्रिय असतो. 13व्या अध्यायामध्ये देखील मयीच अनन्य योगेन भक्ती अव्यभिचारिणी. माझ्याशी अनन्य योगाने एकरूप होतो आणि माझी अव्यभिचारी भक्ती त्याला प्राप्त होते असे शब्द आहेत. अशा प्रकारे भक्ती ही जीवनाची सर्वोच्च दशा, म्हणजे सर्वोच्च दशेला दिलेली संज्ञा आहे.
आपण समजतो त्या भक्तीला, त्या भक्तीबाबत भगवंत म्हणत नाहीयेत. अशा प्रकारचं एक फार उंच पातळीवरचं जीवन त्याला क्रमाक्रमाने प्राप्त होतं. हा सगळ्या भगवद्गीतेचा आढावा आहे. अशा प्रकारची भक्ती प्राप्त झाल्यानंतर भक्त्या माम अभिजानाति, मग मात्र तो मला जाणतो. ही भक्ती त्याला प्राप्त होते आणि मग याचा अर्थ त्याच क्षणी, ज्या क्षणी हे सगळं होतं, तो निर्मम होतो, शांत होतो, न शौचती न कांक्षती असा होतो, प्रसन्न चित्त होतो. याचाच अर्थ त्याला पराभक्ती प्राप्त होते. याचाच अर्थ भक्ती ही प्राप्त झाल्यामुळं, म्हणजे या दशेला आल्यामुळं तो मला जाणतो. भक्त्या माम अभिजानाति यावान यश्चास्मी तत्वतः, मी केवढा आहे, कोण आहे, माझं स्वरूप काय आहे. आपल्याला वाटत असतं ना की भगवंत केवढे आहेत, काय आहेत, कोण आहेत, सद्गुरू केवढे आहेत, काय आहेत, कोण आहेत, मला सगळं समजावं. ते त्या क्षणी समजतं. जेव्हा एवढी चढण चढेल तेव्हा समजतं. भक्त्या माम अभिजानाति यावान यश्चास्मी तत्वतः. कारण आता समजून घेण्याची इंद्रिय मन बुद्धी आहेत. त्यांनी हे समजत नाही. हे कोणत्या भावाने समजतं हे भगवंत सांगतात. समजून घेण्याच्या इंद्रियांनी मी समजून घेणार या एका न कळत असलेल्या अहंतेने आपण समजून घेत असतो. या ठिकाणी समजण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया परत एकदा उलगडून भगवंतांनी सांगितली. अशा प्रकारे भक्तीने मी केवढा आहे, कोण आहे, याचं त्याला तात्विक ज्ञान होतं असं भगवंत म्हणतात. भक्त्या माम अभिजानाति यावान यश्चास्मी तत्वतः. तत्वतः तो भक्तीने मला जाणायला समर्थ होतो, तो जाणतो. ततो माम तत्वतो ज्ञात्वा, आणि याप्रमाणे माझी ओळख झाल्यानंतर, मला जाणल्यानंतर, तत्वतः मला जाणल्यानंतर विशते तदनंतरम, त्याच्यानंतर तो माझ्यामध्येच प्रवेश करतो, माझ्याशी एकरूप होऊन जातो. स्वामीजी जे सांगायचे ना की सहजं कर्म कौंतेय, इथपासून कर्मयोग सुरू होतो आणि विशते तदनंतरम, इथपर्यंत कर्मयोग आहे असं म्हणायचंय. या भक्तीच्या स्थितीला प्राप्त झाल्यानंतर कर्मापासून सुरुवात आहे. कर्म देखील विशिष्ट बोधाने करायची, म्हणजे ब्रह्मभाव योग्यता येण्यासाठी मदत होते, नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते. मग बुद्धीला धैर्य येतं, शुद्ध होते, इंद्रिय नियमन करतो, शब्दादी विषय त्यामुळे तो टाकू शकतो. मग तो ध्यान योग पर असा होतो, ध्यानाला सुरुवात करतो. खऱ्या अर्थी मनाचं, अंतःकरणाचं देखील नियमन, चित्ताचं नियमन तो करायला शिकतो. हे सर्व केल्यामुळं तो अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध, परिग्रह हे देखील टाकायला शिकतो. मग तो निर्मम होतो. हे केल्यामुळं शांत होतो, प्रसन्न चित्त होतो. तो शोक करत नाही, द्वेष करत नाही, आकांक्षा धरत नाही, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी सम होतो. याचा अर्थ त्याला भक्ती प्राप्त होते. यालाच भक्ती असं म्हटलेलं आहे. अशा भक्तीने म्हणजे दृष्टी त्याला प्राप्त होते. आपल्या स्वरूपाला जाणतो आणि समत्वाने सर्व विश्वामध्ये तो भरून राहिलेला आहे हे देखील तो जाणतो. त्याला आत्मप्रचिती येते आणि आत्मप्रचितीच्या पाठोपाठ व्यापक परमात्म प्रचिती देखील त्याला येते. कशामुळे येते? ध्यानाने त्याचं मन नाहीसं होतं, त्याचं चित्त अचित्त होतं, इंद्रियांचे आठव बंद होते, विकार संपतात.
तो रोज ध्यान करत असताना परमात्म तत्वाशी एकरूपता साधतो. क्षण दोन क्षण, क्षण दोन क्षण, अशा प्रकारे रोज तिथं जातो, त्याला स्पर्श करतो, त्याच्याशी एकरूप होतो. असं वारंवार एकरूप झाल्यामुळं तो शांत होऊन जातो. त्याच्या एरवीच्या व्यवहारात देखील शांत होऊन जातो, प्रसन्न होऊन जातो. शोक, संताप, आकांक्षा सगळ्या नाहीशा होतात. सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी सम होतो. याचाच अर्थ बाहेर देखील तो परमात्मा हळूहळू ओळखायला शिकतो. आदौ ब्रह्माहमस्मी, बिन ब्रह्म आहे हे जाणतो. अनुभव उदितौ खल्विदम ब्रह्म पश्चात, सर्व ठिकाणी ते भरून राहिलेलं आहे असं पाहायला शिकतो. तो खऱ्या अर्थाने परमात्म तत्वाशी एकरूप होऊन जातो. विभक्त नसावे तरीच भक्त म्हणवावे अशी भक्ती त्याला प्राप्त होते. अशा भक्तीने तो मला मात्र आता जाणायला सुरुवात होते. तो देह मन बुद्धी याच्या माग येत येत तत्वरूप झालेला असतो, परमात्म स्वरूप झालेला असतो. तत्व म्हणजे याच्या पुढे विघटन शक्य नाही. सर्वात अधिष्ठानाला तत्व असं म्हणतात. कोणत्याही शास्त्राची मूलतत्व असतात. ते शास्त्र सुरुवात करताना आपल्याला ती मूलतत्व प्रथम शिकायला लागतात. अर्थशास्त्राची मूलतत्व, काही एक मूलतत्व असतात. त्या मूलतत्वाच्या खाली जाता येत नाही कधीही. शास्त्रामध्ये देखील मूलतत्व आहे, त्या मूलतत्वाच्या खाली नाही जाता येत. अजून विघटन शक्य नाही. जर पाणी असेल तर H2O, पण आता O ऑक्सिजन आहे, त्याचं विघटन नाही. ते मूलतत्व आहे. मूलतत्व म्हणजे जो परमात्मा आहे तिथपर्यंत आता तो पोहोचतो. या भक्तीने भक्त्या माम अभिजानाति यावान यश्चास्मि तत्वतः, ततो माम तत्वतो ज्ञात्वा, तत्वतः त्यामुळं म्हणजे तत्वाशी तो एकरूप होतो आणि तत्वानीच मला सर्व ठिकाणी जाणायला सुरुवात करतो. इंद्रियांनी नाही, डोळ्यांनी नाही, मनाने नाही, बुद्धीने नाही, तत्वानी तो तत्व होतो आणि तेच तत्व सर्व ठिकाणी भरून राहिलेलं आहे असं तात्विक ज्ञान, पण अनुभवाचं अपरोक्ष अनुभूती जन्य असं ज्ञान त्याला होतं. आणि असं ज्ञान झाल्यामुळं विशते तदनंतरम, आणि त्याच्यानंतर मात्र तो माझ्यामध्येच प्रवेश करतो. आता तो वेगळा राहू शकत नाही कधीही, कोणत्याही परिस्थितीत. तो आतल्या परमात्म्याला प्राप्त होतो, तत्वाला जाणतो, तो तत्व होऊन राहतो आणि त्याच तत्वानी सर्व व्यापलेलं आहे हे देखील तो समजतो. अशा प्रकारे इथं वर्णन केलेली जी भक्ती आहे ती भक्ती कर्म, ध्यान, ज्ञान, श्रद्धा, प्रेम, उपासना, तसंच द्वंद्वरहितता, सरलता, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी सम अशी स्थिर बुद्धी, एवढ्या गोष्टींनी भक्तीनी, याचा अर्थ भक्ती म्हणजे ध्यानापेक्षा वेगळी नाही काढता येणार. भक्ती म्हणजे कर्मापेक्षा वेगळी नाही काढता येणार. भक्ती म्हणून ते जे सांगतात ना कोणीतरी की डोळे मिटून काय होणार आहे, उघड्या डोळ्यांनी पहा, त्यांना काही कळलेलं नाही. एकदम कसा उघड्या डोळ्यांनी पाहणार? भक्ती ज्या प्रकाराने चालते असं भगवंतांनी सांगितले ते इथं चाललेलं आहे. आम्ही काय समजतो याच्याशी संबंध नाहीये, मूळ काय सांगितलेलं आहे त्याच्याशी संबंध आहे. याला भक्ती असं म्हटलेलं आहे. ही जी परमोच्च स्थिती आहे, या परमोच्च स्थितीमुळं तो तत्वतः जाणायलाच समर्थ होतो. जी जाणीव शक्ती असते त्याच्या ठिकाणी ज्ञातृत्व शक्ती असते. ती ज्ञातृत्व शक्ती तत्वतः आपल्या स्वतःला जाणूनच उरते. आत्म स्वरूपाची प्रचिती त्याला येते आणि मग तेच तत्व जगतामध्ये
तो विवेकाने, इंद्रियांनी नव्हे, ज्ञानदृष्टीने, विवेकाने तो पाहायला सुरुवात करतो. त्याला पाहायला जमायला लागतं. तत्वानी पाहिलं त्याला, पाहणं त्याला जमायला सुरुवात होते. परमात्म दृष्टीने आत्मज्ञानाची, आपण मिळवलेल्या ज्ञानाची जगताच्या दर्शनामध्ये सांगड घालायला तो शिकतो. ज्याला विज्ञान असं म्हटलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. आणि अशी सांगड घालून आपल्या आत्मभावाचा आणि जगताचा अद्वय संबंध आहे, परमात्म संबंध आहे असं तो जाणतो. यालाच विशते असं म्हटलेलं आहे. तो प्रवेश करतो, परमात्म्यामध्ये प्रवेश करतो. हा जो श्लोक आहे, हा श्लोक भगवद्गीतेतला अतिशय महत्वाचा श्लोक आहे. हा श्लोक काही प्रथम आलेला नाहीये भगवद्गीतेमध्ये. 11व्या अध्यायामध्ये देखील अशा प्रकारची भक्ती प्राप्त होते हे सांगून झालेलं आहे. हा आढावा चाललेला आहे. भगवंत आढावा घेत आहेत. भक्त्या तू अनन्यया शक्य अहम एवं विधोर्जुन ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रवेष्टुम च परंतप असे तिथे शब्द वापरलेले होते. तेव्हा मी निरूपण करताना हा श्लोक घेतलेला होता. मी कशा प्रकारचा आहे, कोण आहे, अशा प्रकारे अनन्य अशा भक्तीने ज्ञातुम मला तो जाणतो, द्रष्टुम मला तो पाहतो. जाणणं म्हणजे एकरूपताच आहे, द्रष्टुम म्हणजे ही एकरूपताच आहे, इंद्रियांची कामं नव्हेत. तो तत्व स्वरूप होतो. ज्ञातुम द्रष्टुमच तत्वेन प्रवेष्टुमच परंतप. तो माझ्यामध्ये प्रवेश करतो असा तिथं शब्द वापरलेला आहे. आणि इथं विशते तदनंतरम असं जाणल्यानंतर तो माझ्यामध्ये प्रवेश करतो. हे पाहून देखील मौज वाटते. सर्व ठिकाणी भगवंत कसे एकाच पद्धतीने बोलतायत आणि अर्थात याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने बोलणं होणं शक्य नाही. प्रथम अपरोक्ष अनुभूती घ्यायची आहे. म्हणजे आपल्या ठिकाणी दुसरा सांगतो म्हणून नव्हे, शास्त्र सांगतात म्हणून नव्हे, सद्गुरू सांगतात म्हणूनही नव्हे, तर आपल्या प्रचितीने आपण ब्रह्माशी तादात्म्य पावायचं आहे. म्हणून इथं जी प्रक्रिया सांगितलेली आहे ती प्रक्रिया आणि आपल्या ध्यानाचे श्लोक देखील मिळते जुळते आहेत. गमागमस्यम गमनादि शून्यम चिद्रूप दीपम तिमिरापहारम. शून्याच्या पाठोपाठ येणारी प्रचिती, चित रूप दीपम तिमिरापहारम. चित म्हणजे ज्ञान दर्शवणारे जणू ते दिवेच आहेत. त्यांनी अज्ञानाच्या अंधकाराचा नाश होतो. इथं त्यांनी आपल्या स्वतःच्या आत्मस्वरूपाला जाणलं. याच्या नंतर पश्यामी ते रूपम जनांतरस्थम. तेच रूप आता मी सर्वांच्या अंतर्यामी पाहतो. इथं भगवंत तेच सांगतायत. अशा रीतीने तत्व व्हायचं आहे आधी आणि मग तत्वात प्रवेश शक्य आहे. भगवंत म्हणतात भक्त्या माम अभिजानाति यावान यश्चास्मी तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. तो माझ्यामध्ये प्रवेश करतो, एकरूप होऊन माझ्यामध्ये प्रवेश करतो. माझ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर मग काय होतं? भगवंत असं म्हणतात की सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मत व्यपाश्रया. मग तो माझ्या आश्रयाने सर्व कर्म करायला शिकतो. कर्मापासून सुरुवात झालेली आहे. असक्त बुद्धी ही सर्वत्र जितात्मा विगत स्पृहा. पण तिथं प्रयत्न होता. आता त्या प्रयत्नांचे पूर्ण संस्कार, पूर्ण वळण पडलेलं आहे. ब्रह्माला जाणलेलं आहे. ब्रह्माशी एकरूपता
साधलेली आहे. तत्वतः तत्व होऊन तत्वामध्ये प्रवेश केलेला आहे. आता परमात्म्यामध्येच राहतो आहे. माझा आश्रय करून म्हणजे भक्तीने, ज्याला भक्ती अशी संज्ञा दिली, त्या भक्तीने सर्व कर्म करत असतानाही तोही कर्म करतच राहतो. त्याचं जीवनक्रम तसाच चालू आहे. मत प्रसादात अवाप्नोती शाश्वतम पदमव्ययम. मात्र सर्व कर्म करत असताना माझा प्रसाद, माझी प्रसन्नता त्याला सतत मिळत राहते असं भगवंत म्हणतात. आता माझ्या प्रसादापासून तो च्युत होत नाही. माझाच आश्रय करून भक्तीने म्हणजेच भक्तीने सर्व कर्म करत असताना देखील माझ्या अनुग्रहाने म्हणजे प्रसादाने शाश्वत आणि अव्यय असं स्थान त्याला प्राप्त होतं. कसा क्रम दिलेला आहे. मग प्रसादात, कारण याही ठिकाणी जर मी मिळवलं असं म्हणाला तर मिळवलेलं सगळं वाया जातं अहंकार आल्यावर. कोणत्याच क्षणी मी चालत नाही, शेवटच्या क्षणी देखील नाही. म्हणून आता त्याचं काम एवढंच राहतं की ज्याला भक्ती असं म्हटलेलं आहे ना, म्हणजे कर्म अधिक ध्यान अधिक ज्ञान अधिक श्रद्धा प्रेमादी सर्वाभूती समहून सेवा करत राहणं, उपासना करत राहणं. याच क्रमामुळे परमेश्वराशी अभेदत्व प्राप्त करणं, एकरूपता प्राप्त करणं, मग शांती प्रसन्नता त्याला मिळणं, तो तत्वतः परमात्मा भावाशी एकरूपता साधणं. अशी एकरूपता साधल्यानंतर त्याच्या कृपेने आपण आता पुन्हा जन्माला येणार नाही असा भाव त्याच्या ठिकाणी निर्माण होतो. तत्मत प्रसादात, माझ्या प्रसादाने. मी याचा अर्थ श्रीकृष्ण ऐतिहासिक पुरुष भगवद्गीतेचा वक्ता असा अर्थ नाहीये. ते तर बोलताच आहेत, पण आपण परमात्मा बोलतो आहोत अशा भावाने निरूपण चाललेलं आहे भगवंतांचं. एवढी छाती आतापर्यंत कोणी दाखवलेली नाही आणि नंतरही नाही. बोलत असताना परमात्मा भावाखेरीज अहंतेचा स्पर्श न होता बोलू शकणं माझ्यामुळं, माझ्या प्रसादाने म्हणजे परमात्म्याच्या प्रसादाने तो शाश्वत आणि अव्यय असं स्थान प्राप्त करतो. हरी हरी. या कर्मयोगाचं एकत्रित तात्पर्य जर पाहायचं झालं तर स्वधर्म कर्म न सोडता सिद्धी प्राप्त होते. फक्त ती स्वधर्म कर्म ही अनासक्त बुद्धीने अंतःकरण इंद्रिय इत्यादी जिंकून, तसंच स्पृहा इत्यादी जिंकून करायला पाहिजे. प्रोव्हाइडेड आहे. या सिद्धीमुळं म्हणजे नैष्कर्म्य सिद्धीच्या या युक्तीमुळं करूनही करत नाही असा भाव त्याच्या ठिकाणी निर्माण होतो. आणि ब्रह्म तादात्म्य पावण्यासाठी आवश्यक अशी योग्यता तो मिळवतो. मग आत्मसंयमन रूपी योगाची प्रवृत्ती त्याच्या ठिकाणी निर्माण होते. त्याच्याकरता त्याची बुद्धी शुद्ध होते, युक्त होते. तो शब्द आदी विषय टाकायला शिकतो,
इंद्रिय नियमन करायला शिकतो, त्याला वैराग्य प्राप्ती होते आणि तो ध्यान योग पर म्हणजे ध्यान योगामध्ये पारंगतता प्राप्त करतो आणि आत्मस्वरूपाला रोज एकरूपतेने भेटत राहतो, प्राप्त करत राहतो. एवढं केल्यावर देखील त्याच्या बाहेरच्या जीवनामध्ये अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध, परिग्रह हे टाकण्यासाठी त्याला परिश्रम करायला लागतात. त्याला लक्षात घ्यायला लागतं की हे आपल्यापाशी आहेत आणि आपल्याला हे टाकायला पाहिजेत. हे सर्व टाकून देण्याचा देखील मोठा अभ्यास तो करतो. या सगळ्या आसुरी भावाचा त्याग करून मग तो निर्मम होतो, शांत होतो, त्याला चित्ताची प्रसन्नता प्राप्त होते, तो ब्रह्मभूत होऊन जातो. कामना, शोक या सर्व गोष्टींचा तो त्याग करतो. चित्ताची सर्वाभूती सम अशी अवस्था त्याला प्राप्त होते. याचाच अर्थ त्याला पराभक्तीची प्राप्ती होते. याच्यानंतर मग भक्ती म्हणून अजून एक कार्यक्रम कोणता नाही, हीच पराभक्ती. ही पराभक्ती त्याला प्राप्त होते. अशा सातत्याच्या जीवनाने तो जसा आत्मस्वरूपाशी एकरूपता पावलेला असतो, तसा तो बाहेर देखील परमात्म तत्वाशी एकरूप होतो. तत्व होऊन तो तत्वामध्ये एकरूपतेने प्रवेश करतो. सगळी कर्म करत असतानाच, अशा प्रकारे जीवन जगत असतानाच आणि एकरूपता साधल्यानंतर परमात्म्याच्या प्रसादाने तो शाश्वत आणि अव्यय अशा पदाला प्राप्त होतो. म्हणजे त्याचा देह पडला तरी देखील तो शाश्वतच, अव्ययच अशा ब्रह्माशी एकरूपता साधतो. आणि देह पडण्याच्या पूर्वी देखील आपण शाश्वत, अव्यय अशा भावाने आहोत या भूमिकेवर तो स्थिर राहतो, पक्का राहतो. हा भगवद्गीतेचा कर्मयोग आहे. 18व्या अध्यायाचा हा जशी फार उंच उंच शिखर असतात तसं हे फार उंच आणि विलोभनीय असं शिखर आहे. या शिखराला तो प्राप्त होतो. या कर्मयोगाच्या आचरणाने काय होतं याचं पुढं भगवंत वर्णन करत आहेत. त्याला बुद्धी योगाची प्राप्ती होते असं भगवंत म्हणतात. तेही एक रोचक प्रकरण आहे. आपण ते पुढच्या वेळेला बघूया. हरिओम तत्सत. आता आपली ही जी भगवद्गीता आहे ही खरोखर शेवटाकडे चाललेली आहे. गंगोत्रीमध्ये, गंगोत्रीपाशी उगम झालेली गंगा सगळ्या ठिकाणी पवित्र आहे. पण समुद्राला मिळत असताना त्याच्या आधी, त्यानंतर ती गंगा रूपाने कधीही दिसणार नसल्यामुळं ती अधिक अधिक पवित्र, जशी जशी इकडं पुढं वाहत जाईल तशी प्रत्येक ठिकाणी तिचं पावित्र्य जसं वेगळं वेगळं आणि अधिक भावणारं असं असावं, तसं आता या 18व्या अध्यायाच्या अखेरीला भगवद्गीता अतिपवित्र असं स्वरूप धारण करते आहे. आणि आधीच पवित्र आहेच, पण या ठिकाणी हा विलक्षण ग्रंथ आता समारोपाला चाललेला आहे. इथं 56 श्लोक पुरे झाले. आता थोडे श्लोक राहिले. माझ्या कल्पनेप्रमाणे किती 20, 75, 76 श्लोक, 20 श्लोक आता राहिले. आणि काही शेवटचे श्लोक हे समारोपाचे श्लोक आहेत. अशा प्रकारे आपण फार मोठी गोष्ट एकदम ऍट ए स्ट्रेच आपल्याला भगवंतांनी
ऐकवली. एकदा तात्पर्य म्हणून परत एकदा भगवंतांनी ऐकवली आणि आपण सगळ्यांनी ऐकली. हे आपलं भाग्य आहे असं मी समजतो. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम् इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता मा कृतस्य स्विद्धम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 स्वामी जी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय.